त्यांच्या जीवावर त्यांनी जर आमच्या उद्या एखाद्या मुलाला किंवा आमच्या समाजाला काही जीवितहानी केल्यानंतर ह्याचा जबाबदार कोण घेणार? आम्ही कष्टकरी लोक, आमचे कष्टकरी, आमचे खडीफोड लोक आहेत. शिक्षण नाही आहे आमच्या लोकांना. काही लोक शिकलेले आहेत, अहो फुगे विकून खात आहेत आमचे लोक, भीक मागून खात आहेत. हे कसं जगणार आमचे लोक? जयकालिका आदिवासी सामाजिक संस्थेचा उपाध्यक्ष बोलतोय. तर मागच्या महिन्याखाली 31 तारखेला आमच्या कुंभारी येथे पारधी वस्तीवर जो हल्ला झाला त्याच्या वतीने आम्ही SP साहेबांना निवेदन द्यायला गेलो होतो. तिथे आम्ही निवेदन दिलं. आम्ही कुठल्याही जातीला एखाद्या असं विशिष्ट जातीला आम्ही धरून आम्ही कोणावर अन्याय केलेला नाही आहे आणि कोणाविरुद्ध आम्ही तक्रार अशी दिलेली नाही. एखाद्या समाजाला जे गावगुंड आहेत ज्यांनी आमच्या वस्तीवर भ्याड हल्ला केलेला आहे त्या गावगुंडांविरुद्ध आमची तक्रार आहे आणि साहेबांनी आमची तक्रार घेतलेली आहे. त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत. पण काही वरिष्ठ नेते मंडळी ते त्या जे गावगुंडांचे पाठबळ घेऊन आलेले आहेत त्यांनी साहेबांना निवेदन दिलं की खोटे नाटे आम्ही गुन्हे त्यांच्यावर केलेला आहे. तर त्यांना परिस्थिती माहीत नाही आहे. त्या जे आलेले आहेत जे वरिष्ठ नेते मंडळी त्यांना परिस्थिती माहीत नाही आहे. त्यांनी आमच्या पिढीला अजून जाऊन त्याने चौकशी केलेली नाही किंवा आमच्या लोकांना त्यांनी विचारलेलं नाही नेमकं काय प्रकार घडला आहे. आमच्या तिथं लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. त्या लक्ष्मी मातेच्या मंदिराला सुद्धा सोडलेलं नाही आहे. तिथले TV फोडले आणि एक बाई बोलती की ते पारधी समाज आहे ते चोरी करतात आणि एक TV फोडल्यानंतर ते दुसरी TV घेऊन येऊ शकतात चोरी करून. आणि आमच्या तिथं काही लोक आमचे आहेत जे आता जवळजवळ आता तुम्हाला म्हणतो पोलीस अधिकारीच्या लेवलचे लोक आहेत. त्यांनी स्वतःच्या कष्टाने बंगले बांधलेले आहेत आणि त्यांनी म्हणतात की हे चोरीच्या पैशाने बंगले बांधलेले आहेत. तर आम्हाला आम्हाला संविधानाने हक दिलेला नाही आहे का? आम्ही या देशाचे नागरिक नाही आहेत का? आम्हाला कुठला अधिकार नाही आहे का? आम्हाला तुम्ही सहज SP साहेबांच्या समोर आम्हाला आमच्या जातीला चोर उद्देश करताय. मग हे आम्ही ह्या देशाचे नागरिक आहेत का नाही? आम्हाला न्याय मिळावा. आमच्या समाजावर जो अत्याचार झाला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या लेडीजला शिक्षा झाली पाहिजे. साहेबाला आम्ही पण निवेदन देणार आहे. SP साहेबांना भेटणार आहे त्या महिलेच्या विरोधात. आम्ही कुठल्याही समाजाला टार्गेट केलेलं नाही आहे. जे गावगुंड आमच्या लोकांना आमच्या वस्तीवर जे हल्ले केलेत त्या गावगुंडांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आम्हाला ह्या कायद्यावर बाबासाहेबांच्या संविधानावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्या गावगुंडांना आळा बसेल आणि आमच्या लोकांना आता त्यांनी वरिष्ठ जे त्यांना सहकार्य करायला लागलेत मग त्यांच्या जीवावर त्यांनी जर आमच्या उद्या एखाद्या मुलाला किंवा आमच्या समाजाला काही जीवितहानी केल्यानंतर ह्याचा जबाबदार कोण घेणार? आम्ही कष्टकरी लोक, आमचे कष्टकरी, आमचे खडीफोड लोक आहेत. शिक्षण नाही आहे आमच्या लोकांना. काही लोक शिकलेले आहेत, अहो फुगे विकून खात आहेत आमचे लोक, भीक मागून खात आहेत. हे कसं जगणार आमचे लोक? हो, आम्ही काय भूमिका घेणार? जेव्हा जर ह्यांच्यावर तक्रार वगैरे आता आम्ही जे केलेले आहे आणि त्यांना जर कठोर शिक्षा नाही झाली तर आम्ही आक्रोश मोर्चा काढणार आहे. धन्यवाद.